थोडा पावसाची गरज आहे. आणखी मस्त गेली एकदम भारी एकदम. अरे इकडं आर्यन आर्यन हा बघा किती मोठा आहे आर्यन. अरे जाम मोठा आहे हा मोठा जाम आहे बघा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज दाखवतो तुम्हाला गावची सध्या परिस्थिती काय आहे. पाऊस पडला पण थोडा चांगलाच पडला, पहिला पडून गेला, नंतर पडलाच नाही. नंतर लोकांची पेरणी वगैरे सुरू झाली आणि दाढी पण उगवल्यात, पण थोडी जमीन ओली आहे. पण त्यामुळं सध्या शेतीची कामं चालू झालेत. दाखवतो तुम्हाला सध्या आहे खलाटीमध्ये. आता पेरणी होऊन नंतर फोडणी करतायत. थोडी जमीन ओली आहे म्हणून थोडं चांगला नांगराय थोडं सोपं जात आहे. पण नंतर पाऊसच पडत नाही. आता सर 4-5 दिवस पाऊस नाही पडला आहे. म्हणजे जो मध्ये पडला त्याच्यानंतर पाऊसच नाही पडला आहे. कधी रात्री थोडा आला तर आला, नाही तर पाऊसच पडत नाही. दाखवतो शेताचे बघा काय, म्हणजे दाढीवर छान उगवल्यात, पण थोडी फोडणी करायला थोडा पाऊस जसा पाहिजे तसा पाऊस पडत नाही. दाखवतो शेतं बघ, ही दाढी चांगल्या उगवल्यात. आणि आता लोक त्या नांगरतात, पण त्या इलेक्ट्रिक म्हणजे ज्या डिझेलवर ते नांगर भेटत त्यांनी नांगरत आहेत. दाखवतो बघा, हे खलाटीमध्ये तिकडं काम चालू आहे नांगरायचा ज्या आवाज येतो तिकडं. थोडा पाऊस पडला पण बघा असे थोडा हे उगवला आहे, गवत वगैरे थोडा उगवला आहे. आता हा नंतर असा पॅक होईल, एवढा गवत उगवतं इथं. नंतर शेतीची कामं झाली आहेत तशी, हे पूर्ण फोडणी केली. पण ते ट्रॅक्टर हे ट्रॅक्टर आहेत ना, ते डिझेल ट्रॅक्टर, त्याच्याने झालं ते. हे बघा वातावरण सध्या चांगलं आहे. ऊन पण म्हणजे ऊन थोडंसं ऊन आणि दमट वातावरण आहे एकदम असं. इकडं पाणी वगैरे अजून थोडं साठलं आहे. तिकडं तो शेत थोडा वलाच आहे तिकडचा. दाढ पण थोडी उगवली इकडची. एसटी गेली आमच्या गावातली. खूप वर्षानंतर एसटी सुरू आली होती, चालू आहे, ते आले. तिकडून दाढ उगवले बघा त्या साईडला. त्या 2 दाढी आहे, तिकडे एक दाढ आहे, त्या साईडला दाढ आहे. पाऊस येतो तेव्हा तिकडं हा पूर्ण पॅक होतो, तेव्हा समजतो आम्हाला तिकडं आज पाऊस येणार आहे म्हणून. पण सध्या पूर्ण खाली आहे, पावसाचं वातावरण नाही दिसत. हा आमचा शिवाचा आंबा बोलतात ते. काय कोण ठेवलं बघा इथे. हे बघा इथं नांगर पण ठेवले तिथं. 2 नांगर आहे तिथं अजून. पण तिकडं बघा ते ह्याचं नांगर, डिझेल नांगर, ते नांगरत आहेत. चोरवलीचे ना ते, दुसऱ्या गावातले चोरवलीचे. इकडं चालू आहे फोडणी, पण पाणीच नाही. तरी काय शेत थोडं ओला आहे त्यामुळे टेन्शन नाही. पाऊस जेव्हा पडला ते पण जागा ती वली झाली, जमीन ती अजून थोडी वलीच आहे. थोडं दमट वातावरण जर चांगलं कडक ऊन असता तर पूर्ण सुकून गेला असं सगळा. हे बघा बैल पण घेऊन गेले आता घरी. मस्त वातावरण एकदम छान एकदम नाही. थोडा पाऊस असता आणखी मस्त वाटला असता. खलाटी आमची इकडची, खलाटीचे व्हिडिओ खूप झालेत, पण हा सध्या वातावरण छान आहे, सध्या हिरवागार, त्यामुळे आणखीन छान येते. पाऊस उठला इकडं बघा, ढग उठलेत. तर काम चालू आहे याचा. हे पण 2 दाढे आहेत, 1 ती आणि 1, 2 भाग झाले 2 भावांचे. इकडं आमच्या समोर गाव. आता गावच्या जास्त दिसणार नाही, कारण झाडं पालवी आले तर पूर्ण जास्त दिसणार नाही, थोडं घरी दिसतील. आता इकडं बा हे मोठे शोधत आहेत बिलातून, पण मोठे का बाहेरच येत नाही. आता पाऊस येत नाही ना. हे मोठ्यांची बिलं आहेत, खेकड्यांची. मोठे खायची मजा वेगळीच. काय रे भाई आर्यन, मोठे खायची कुठं आहे गाव? तो हात काढ आहे काय? नाही दिसत तर नाही रे. तेव्हा तिकडं नांगर तर जाऊया तिकडं, बघूया तो ट्रॅक्टर. ते काय नांगर पाहिजे ह्याचा आहे, डिझेल ट्रॅक्टर, डिझेलचा आहे तो नांगर. ते खेकडा मेलाय. कसला म्हशी गेल्या ना शेतातून. हे ते आपले हे काढतात बघ, वालाचे आता हे करतात ना, वाल भेटतात ते उगवलेले. आता भेटतील ना वाल त्याच्या, आता बघ वाल भेटतात ते, मस्त लागतात भाई ने. हां बघा हे ह्याची जे वालाचे जे असतं ना शेत, त्यानंतर आता पाऊस पडल्यानंतर बघा हे असे झाडं, हे वाल येतात. हे मस्त, ह्याची भाजी मस्त होते. हे बघा हे छान भाजी होते एकदम. आता हे लोक येतील, म्हणजे आता थोडा पाऊस आणखीन पडला ना, हे जसे वरती आली ना हे कोंब वालाचे बघा. हे पहिले वालाची शेती होती, त्याच्यानंतर आता नांगरून हे जे राहतात शेतामध्ये पडतात, त्याची भाजी होते मस्त पैकी. इकडून दार मस्त हिरवीगार झाले.
देवाला पाऊस होते छान एकदम. तर तिकडं हिरवीगार झाली मस्तपैकी. कोणती? ती आमची दार तिकडं आहे समोर. आता लोक मोठ्याने येतील. पाऊस थोडा पडला ना, आज जर पाऊस पडला तर मग मोठे बाहेर येतील रात्रीचे. दाढी म्हणजे पेरलेत भात, पण मस्त छान असे हिरव्यागार आल्यात. पण पाऊस चांगला थोडा अजून पडत राहायला पाहिजे, तर आणखीन चांगला होईल. म्हणजे तिथं असं चुकला तर मग थोडा प्रॉब्लेम होईल. पण देवाच्या करून पाऊस यायला पाहिजे तेव्हा, तसं बोलायला गेलं तर. कारण पावसाची जरूरत आहे मेन आता, पण पाऊस नाही पडत. हे बघा इकडं काय माहिती आहे, इकडून दाढ चांगली उगवलेच. पण ते बघा ते बोलू ना, ते जे वालाचे हे बघा उगवले सगळी. तर हे जे जी भाजी बनवतात ते तर थोडं आणखीन थोडे मोठे तर हे एका पुढल्या हप्त्यामध्ये लोक येतील असे जमवायला ती भाजी. आणि मस्त होते त्याची भाजी. हिरवे हे ते वाल आहेत. हे बघा छान उगवले तिथं. हे पण नांगरून गेले आहेत. नंतर पाऊस पडलाय परत थोडासा. ते बघा तिकडं ते नांगरत आहेत, गायमुखचे आहेत ते. तर आज काही सगळे शेतीचं नांगरून ढोरा हे ना आपला बैलांचा नांगरवाले घरी गेले नांगर घेऊन. कारण तो दुपारचा 1 वाजलेत, त्यामुळे त्यांना पण आराम पाहिजे ना बैलांना. आता लावणीची मजा येईल. सगळे जे लोक इकडे सगळे भरले असेल पूर्ण शेतच. आता आपण शेत केलं आहे वर्षी, म्हणजे ही पण शेती केली आहे बहुतेक. इकडची लोक करतात त्या साईडची, खालच्या साईडची म्हणजे खलाटीतली. बाकीची इकडची नाही वरच्या साईड करत. हा बघा गाव आमचं मस्त वाटतं. गावाचं वातावरण छान वाटतंय. साईडनी पूर्ण हिरवागार इकडं ना, मध्ये 2 त्या नारले आहेत. असं छान वाटतं एकदम. आणि वातावरणावरती ढग पण ब्लॅक झालेत आणि ब्ल्यू पण आहेत त्यामध्ये. हा बघा ना, हे गलवणी काढतंय. कशाला? मोठे पकडायला भेटतील का तुला? गलवणी भेटतील. मोठे आहेत कुठं भाई? पाऊस पडत लगेच येतील ना. काय रे बाबू? हे बघा ही शेतामध्ये आहेत ना, जेवढी बिलं आहेत नाही तेवढी धोकादायक आहेत. जशी ह्या दाढी उगवल्या ना, काहीत नाही मोठे बाहेर येऊन त्या दाढी खातात. म्हणजे ते पूर्ण तोडतात आणि तो त्यांचा जो दाढीचा आहे ना कोंब पूर्ण आतमध्ये घेऊन जातात. त्यांच्यावर लक्ष, त्यांच्या बिलावर मग काय लोक औषध मारतात असे. हा बघा असा गलवत आहे. गलव भाई गलव येते का बघ एखादं तरी बघ. म्हणजे खूप बिल आहेत मोठ्यांच्या इथं. साबीब नसेल, मोठेच असतील रंबी. शेतामध्ये येत नाही. आता हे दाढी ह्या दाढी केल्यात ना, चांगल्या आल्या ना का मग ते मोठ्यांची धास्ती असते. म्हणजे ते बाहेर येऊन ते दाढी तोडतात आणि आतमध्ये बिलात घेऊन खातात ते. तेव्हा त्यांना सांभाळायला लागते. मग दाढीचे मग लोक औषध टाकतील, काय ना काहीतरी टाकत असतात. भेटला काय भेटतं तुला? वातावरण छान आहे एकदम. बघा आता परत माझं थोडा ऊन होता आणि सावली पडली. आता घार चालले वरून. खूप दिवसांनी घार दिसली. एवढे पाऊस तरी आहे पाहिजे थोडासा, बरं वाटेल. गरम पण होतं आहे. हवा पण चांगली येते, पण गरम पण होतं आहे. दमट वातावरण आहे. आमची खलाटी आता पहिले लोक इकडं चालत जायची शाळेत वगैरे, पोरं जातात आता. पण जास्त लोक आता काय गाड्या येतात ना, त्यामुळं लोक जास्त इकडनं प्रवास करत नाही. आम्ही तर शाळेत इकडून जायचो, गाडीच यायची ना आमच्या गावात. आत्ता गाडी कुठे यायला लागली. खूप बिल आहे तिथं. आता थोडा पाऊस पडला ना, थोडा तरी आणि मग मोठे असे बाहेर येतात. म्हणजे या बिलांचे इथे येतात. मग लोक खूप येतात पकडायला वगैरे. आता काय हे बघा, हे आपण तो बाबू पण काय गावाला असं ना, तो काय तिकडं तामाशा आहे. आता बिलात ना काय हात घालायला काय तामाशा त्याचे. ही पण बघा आर्या घालव ग. अरो घालव. तो तिकडे आर्यन बघा. आर्यन चल. थोडा पावसाची गरज आहे. आणखी मस्त येईल एकदम भारी एकदम. ही पण दाढ छान आले. थोडाच पाऊस पडला पण एवढा चांगला आला. पण आणखीन थोडा पडायला पाहिजे पाऊस. आता पडत थोडा कंटिन्यू चालू झाला पाहिजे, स्टार्ट झाला पाहिजे पाऊस. त्याशिवाय मजा नाही. गरमी वगैरे खूप वाढली.
आणि घालून काढा नव्हतं वरती. आला आला, थांब थांब थांब, आला वाटतं आला वाटतं. अबघा असं गलवतात. अबघा आला 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 आला, काय पाहिजे. अबघा काढला. काढ काढ, आला 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 आला. येतं काय येणं खोच्या कोमट आर्यन. आला आला आला. अरे इकडं आर्यन, आर्यन हा बघ किती मोठा आहे. आर्यन अरे जाम मोठा आहे हा मोठा जाम आहे बघा. आर्यन खोच्या ना. अहो आला बिला. हां हा उडो उडो उडो. हा बघा आला बघा. बघा आला आला. तो बरोबरतीच आहे, तो येते तो जाम मोठा आहे पण. काका हॅलो, आला आला आला. येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे. उडो बघ उडो बघ उडो. बघा मोठ्या बघा. पाटणी कर पाटणं कर. तिच्या आईला जाम मोठा बी आहे. मोठे बघा जाम मोठा आहे, दिसत नाही. दोन आहेत, दोन आहेत. हा इकडे पकडला आर्यननी. भेटला काय? गेला वाटतं. गेला चावला गेला. कुठं अडकलाय? हां अडकला अडकलाय बघा. कालेटी आहे वाटतं. कालेटी आहे, मोठी आहे बाई. नाही कालेटी आहे. मग मेली ती. हा असा गलवतात, पण तो गलवताना आतमध्ये गेला, तो परत काय आलाच नाही. तो आतमध्ये गेला गलवताना, त्याने बघितला आम्हाला, तो परत आतमध्ये गेला. तो नाहीतर तो वरती बरोबर आला होता, पण ह्यानी जरा थोडा गडबड केला बाबूनी. खूप मोठा होता तो, मोठ्या. तो भरून पण छान लागतो. तो त्यात बेसनचं पीठ भरायचं. मी काढला म्हणतो काय केला. तर मित्रांनो काय ना, ते हे बिलात पण आता बिलावरती तो मोठा आला होता, तो भेटलाच नाही. जाऊ दे, तो गेला खाली. तर आता चाललो घरी. तर आणि शेतीत काय थोडा पाऊस पडला तर आणखी वरती येते ती मोठे. आणि थोडा पाऊस पडायला पाहिजे. थोडा आपल्या शेतानं वगैरे पाऊस पडला तर चांगला, म्हणजे चांगला होईल. आणि पावसाची वेळच आहे, पावसात पण तो त्याचा पडत नाही. बघूया आता कधी पडतोय तो. तो वातावरण झालं आहे पावसाचा. इकडे पाणी साठलं तर मग काही दाखवला. आता हात धुवायला गेलेत. त्यांनी मोठ्यामध्ये बिलामध्ये हात घातला होता इथे. तर तो पण मोठे दोन मोठे तर गेले आहे आतमध्ये. एक मोठा जो भेटलाच नाही, तो पण गेला. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. भेटू एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.